नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. अल्पवयीन पीडितेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीस जामीन मंजूर. ॲडव्होकेट रियाज बांदार. JK नगर शहापूर परिसरात राहणारा साजिद जावेद मुजावर याच्यावर अल्पवयीन पीडितेचा वारंवार पाठलाग करून तिला त्याच्यासोबत घर सोडून पळून जाण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी व तिचा विनयभंग केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाणे यांच्याकडून भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यांच्या विविध कलमांतर्गत कारवाई करून दिनांक 21 जुलै 2025 रोजी अटक करण्यात आली होती. आरोपीस अटक केल्यानंतर त्यास माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश इचलकरंजी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली होती. सदर प्रकरणात आरोपीचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान आरोपीच्या वतीने त्यांचे वकील ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी पीडितेचे व आरोपीचे असलेले तारुण्यातील वय तसेच पीडिता व आरोपी यांदरम्यान यापूर्वी असलेली मैत्री व संभाषणाचे दाखले देत आरोपी विरुद्ध यापूर्वी अशा प्रकारचा कोणताही गुन्हा दाखल नसल्याचा व आरोपी सदरच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आले असल्याचा युक्तिवाद केला. आरोपी पक्षातर्फे ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी केलेला युक्तिवाद मान्य करत माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी योग्य त्या अटी व शर्तीवर व लायक जामिनावर आरोपीस जामिनावर खुले करण्याबाबतचा आदेश केला. सदर कामे ॲडव्होकेट रियाज बांदार यांना ॲडव्होकेट सुहेल बांदार, ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट यासिन पेंडारी यांनी सहकार्य केले. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा